नमस्कार. मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी, अहिल्यानगर, सावेडी आणि नेवासा या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथीचे क्लिनिक्स असून या क्लिनिक्सच्या माध्यमातून आम्ही प्रामुख्याने एव्हियन आणि सियाटिका या दोन मुख्य आजारांवरती होमिओपॅथिक शास्त्राद्वारे उपचार करतो, ज्यामध्ये असंख्य रुग्णांना ऑपरेशन सुचवलेले असते किंवा ऑपरेशनकडे परिस्थिती चाललेली असते. मग त्यामध्ये एव्हियनमध्ये लंगडणं असेल, मांडी घालायला अडचण येत असेल किंवा ज्यातील खुब्यातील बॉल खराब होणे ही जी परिस्थिती आहे कोविड नंतर खूप वाढते, इतरही कारणं याला असतात. त्याचबरोबर सियाटिका म्हणजे कमरेमध्ये नस दबून रुग्णाला पायात त्रास होऊन मुंग्या येणं अशी लक्षणं असतात. तर असंख्य रुग्ण समाधानी प्रतिक्रिया आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपल्यापर्यंत देतातच. तर अशीच प्रतिक्रिया आज मी घेत आहे अमरावती येथे. माझे पेशंट आहेत मुकेश चांडक, जे की कारंजा इथून आलेले आहेत आणि त्यांना जवळजवळ जानेवारी महिन्यापासून ट्रीटमेंट चालू होतं. त्यांना काय त्रास होता आणि आता ते कसे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया. चांडक साहेब नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. हां, काय सांगाल, काय होत होतं तुम्हाला? मी मुकेश विठ्ठलदास चांडक, राहणार कारंजा लाड. ओके. हां. मला कोविड एव्हियन झालं होतं. मला डिसेंबर महिन्यात माहीत पडलं कोविड एव्हियन झालं म्हणून. बरं. हां. तर त्याच्यातनी माझा हिप बॉल जॉईंट जवळपास 40% वर डॅमेज झाला होता. बरं बरं. हां. तर मला आमच्या जवळने माझ्याबद्दल माहिती कळवली. आपल्याबद्दल माहिती दिली. बरं. डॉक्टर काटे साहेब येतात, ते जळगावला, अकोल्याला, अमरावतीला त्यांची व्हिजिट असते आणि ते प्रामुख्याने एव्हियनवर आणि सायटिकावर काम करतात ते. तर मी त्यांना जानेवारी महिन्यातनी अकोला येथे भेटलो. बरोबर. त्यांनी मला पूर्ण जज केलं, पूर्ण पाहिलं, ट्रीटमेंट म्हणजे काय करायचं, कसं करायचं त्यांनी मला पूर्ण विचारलं. किती तकलीफ आहे, कसं चालता, कसं बसता, पायऱ्या चढता का नाही चढता, पायऱ्या दोन्ही स्टेप एका दमानं चढता येते का, कंटिन्यू चढता येते का. तर मला पायऱ्या कंटिन्यू चढता येत नव्हती. मी खाली मला खाली बसण्यात पुष्कळ त्रास होता. बरोबर. रात्री जवळपास 20 कमीत कमी माझी झोप उघडत होती. पाय हल्ला की माझी झोप उघडायची. बरोबर. अशी परिस्थिती होती. ओके. पण आज 4 महिने झाले डॉक्टर साहेबांची कंटिन्यू माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि मला 70% वर फरक आलेला आहे. पडलेला आहे. हो, फरक पडलेला आहे मला. बरोबर. आता मी कंटिन्यू स्टेप्स चढू शकतो, खाली मांडी घालून बसू शकतो. एकदम चांगला उपचार आणि चांगली एकदम अशी डॉक्टर साहेबांची ट्रीटमेंट आहे. बरं. तुम्हाला अशी खात्री वाटते का आता याच्यामुळे जे ऑपरेशन वगैरे सुचवलं जातं, त्रास तेवढ्या प्रमाणात आता आहे का? नाही, त्रास नाहीच आहे. त्रास म्हणजे जवळपास असं समजून 70% वर माझा त्रास म्हणजे कमी झालेला आहे. बरोबर. पूर्वी तुम्ही सांगितलं की खाली बसायला मला वेदना व्हायच्या, आता ते सुधारणा होताना दिसते. हो. आता पहिले मी पूर्ण मांडी घालून बसला जात नव्हतं माझ्यानं. आता मी खाली बसून मांडी घालून सुद्धा बसू शकतो. बरोबर. पूर्वी जी पेन किलर घ्यावी लागायची पूर्ण आता जवळपास मला हप्त्यातून 4-10 पेन किलर जानेवारी महिन्याच्या आधी घ्यावी लागायची. 4-10 पेन किलर घ्यायला लागत होतं मला. आता 5 महिन्यातनी फक्त एकदा मी पेन किलर घेतलेला आहे. ते बी माझा हेवी एक्झर्शन झालं होतं म्हणून ते पेन किलर घेतलं. नाही तर पेन किलर बी घ्यायची गरज पडली नाही. बरोबर. मग चांडक साहेब तुम्ही समाधानी येते उपचार? मी 100% म्हणजे जितकं पर्सेंट देता येतील 100% आहेच. त्याच्यावर अजून काही देता येतील तरी मी त्यांना देण्याची माझी इच्छा आहे. बरोबर आहे. धन्यवाद चांडक साहेब. अजूनही आपण काही महिने किंवा पुढे थोडं ट्रीटमेंट करून त्याला चांगलं स्टेबल करूया. ठीक आहे. आणि पुढे भविष्यामध्ये आपण या जॉईंट वरती खूप चांगलं चालू बसू शकाल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, अशा पद्धतीने काटे होमिओपॅथी, एव्हियन असो, सियाटिका असो, सांध्यांचे त्रास असो, यामध्ये खूप चांगल्या रीतीने सुधारणा करताना दिसते आणि हे आम्ही आमच्या तोंडी नाही तर रुग्ण स्वतः याची प्रतिक्रिया देतात. याच प्रतिक्रिया आम्हाला काम करायला बळ देतात. हीच आपण इतरांपर्यंतही पोहोचावं जेणेकरून त्यांच्या शस्त्रक्रिया टळतील आणि ते समाधानी जीवन जगू शकतील. माझा पत्ता आहे काटे मल्टी होमिओपॅथी, ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर, नेवासा फाटा रोड, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. तसंच सावेडी येथे नगर येथे माझी दुसरी शाखा आहे. ऑरम बिझनेस हब, ऑफिस नंबर 601, 6वा मजला, नगर मनमाड रोड. येथेही आपण भेटू शकता. महाराष्ट्रभर आमच्या 17 ठिकाणी ते 18 ठिकाणी व्हिजिट्स असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही पोहोचतो आणि खूप चांगल्यारीत्या वर्षभरापासून ही सेवा चालू आहे. तेथेही रुग्ण याचा लाभ घेतात. तेथील पत्ता आणि तेथील डिटेल्ससाठी आपण 90 96 31 72 90 या नंबरवरती आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करावे.
याच नंबरवरती संध्याकाळी आमच्या टीमशी आपण संपर्क साधून त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता आणि याच नंबरवरती अपॉइंटमेंटने मला सर्व ठिकाणी भेटू शकता. धन्यवाद.